श्री स्वामी समर्थ. तर चला आजच्या व्हिडिओला आपण इथपासून सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत तर शेंगदाणा चटणी आणि हावरीची चटणी. कारण आता हे शेती कामामुळं किंवा मुलांच्या डब्यासाठी म्हणा पटकन आपल्याला जर एखाद्या वेळेस वेळ जर नाही भेटला तर कोरडी भाजी करायची म्हटलं तरी आपण ही बनवून ठेवलेली असली शेंगदाणा चटणी तरी पटकन त्याच्यामध्ये टाकता येते. की आता ही हावरी चटणी म्हटल्यानंतर ही हावरी एकदम म्हणजे असं शरीराला पण चांगली असते आणि जवसाची पण बनवून ठेवलेली आहे. पण आता ही आज ना मनात आलं तर मग लहान मुलांसाठी सुद्धा म्हणजे एकदम मस्त असते. कारण याने भूक पण वाढते आणि नुसती हावरी जरी खाल्ली तरी पण मग भूक वाढते आणि त्याच्यामुळे हे चांगले असते हावरी शरीराला. जवस हावरी या चटण्या कायम आम्ही म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणजे खाणंच असतं. तर लहान मुलांना जर बनवायचे असेल तर आपण म्हणजे एवढ्या मिरच्या न घालताना आपण कमीत कमी इतक्याच मिरच्या घालू शकतो. लहान मुलांना जर खायचे असेल तर आपल्याला ही करायची होती आपल्यासाठी, त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घातलेल्या आहेत. तर याच्यामध्ये लाल मिरच्या, हावरी, लसूण आणि मिठी आणि याच्यामध्ये शेंगदाणे आणि ही चटणी. मिरच्या खूपच होणार, मी याच्यातल्या काही मिरच्या काढून ठेवणार आहे, त्याला पण थोड्याशाच मिरच्या घालणार आहे. तर एवढ्या मिरच्या याच्यासाठी भरपूर झाल्यात आणि मीठसुद्धा एवढं एकदम मापात आहे. तर चला आपण बनवणार आहोत आज हावरीची चटणी आणि शेंगदाणा चटणी. तर यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात हावरी आणि शेंगदाणा अगोदर हे करून घ्यायचं, नंतर मग तिखट याच्यामध्ये घालायचं. ही हावरीमध्ये ना एकदम अशी बारीक रेती असती, तर ही हावरी एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि आपल्या पिठाची जी चाळण असते ना, पीठ चाळण्यासाठी वापरतो ती थोडी अशी बाजरीचं पीठ चाळण्यासाठी जी चाळण वापरतो तिने चाळून घेतली. तर त्याच्यात एवढी रेती निघाली असं वाटलं, वरून एकदम अशी स्वच्छ दिसत होती पण आतमध्ये याच्यामध्ये माती असते. तर ती माती ना म्हणजे कचकच लागू नये म्हणून मी अगोदर चाळणीने चाळून घेतली आणि नंतर भाजून पण घेतलेली. चला आपण आता याला मिक्सरमधून काढू. ही बघा आता मिक्सरमधून ही हावरीची आणि ही शेंगदाणा चटणी आपलं मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. तर ती म्हणजे दिसायला एवढी लालसर म्हणजे दिसत असेल अशी मिरच्या जास्त असल्या म्हणजे, पण ह्या मिरच्या एवढ्या तिखट पण नाही आहेत आणि त्यामुळे ही चटणी अजिबात तिखट होणार नाही. हे बघा ही एकदम चवीला सुद्धा एकदम छान लागते आणि आपल्याला खाण्यासाठी सुद्धा एकदम चांगली असते हावरीची चटणी. हे बघा आमच्या आता दोन्ही चटण्या तयार आहे.